पारोडा येथील आनंद फर्टिलायझर या कृषी केंद्र चालकाने शेतात मका लागवडीसाठी मैज पाक 741 या कंपनीच्या मक्याचे बोगस बियाणे दिल्याचा आरोप भडगाव तालुक्यातील शिंदे येथील शेतकऱ्याने केला असून 4 महिने शेतात राबल्यानंतर हातात येणारे उत्पन्न शून्य झाल्याने मोठे नुकसान झाल्याप्रकरणी पारोडा येथील आनंद फर्टिलायझरचे मालकाकडून नुकसान भरपाई मिळावी या आशयाचे निवेदन भडगाव तालुका कृषी अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतकरी देविदास पुंजू माडी यांनी दिले आहे. आपले नाव व गाव सांगा. नमस्कार सर. नमस्कार सर, माझं नाव देविदास पुंजू माडी, राहणार शिंदी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. आपल्या शेत शिवारात लावलेल्या मक्या पिका संदर्भात हो आपण इथे आलेलो आहोत. हो तर नेमकं आपण जे मक्याचं बियाणं आहे हो. ते आपण कुठून व कोणत्या दुकानावरून घेतले? आनंद फर्टिलायझर, पारोडा तालुका, पारोडा जिल्हा जळगाव इथं मी बी घेतले. परत मी त्यांच्याकडे कंस घेऊन गेलोय. नाही, बियाणं आपण पारोड्याहून घेतले आनंद फर्टिलायझर. हो, 6 किलो बियाणं घेतले मी. किती बियाणं आणलं आणि किती क्षेत्रात लावलेलं आहे? 6 किलो बियाणं घेतले मी. 42 हेक्टर मध्ये लावले मी. म्हणजे आपण तिथून 6 किलो बियाणं घेतलं. हो बरोबर. आणि आपण ते 42 क्षेत्रात लावलेले आहे. आणि ते बियाणं घेताना आपण कोणतं बियाणं घेतलंय ते? मी आलवंटा BG 441 हो, हे बियाणं घेतले. 741 बियाणं मी घेतले सर. म्हणजे आपण आनंद फर्टिलायझर पारोडा येथून हो ऍडव्हान्टाचं मक्याचं 741 नंबरचं बियाणं घेतलं. हो, ते मी 42 मध्ये लावलेले आहे सर. बरं, हे बियाणं आपण काय भाव घेतलं होतं? मी 22 रुपये थैली प्रमाणे बियाणे घेतले. मला 3250 रुपये लागले सर. बरं. इथं आपण याच बियाण्याची का निवड केली? आपल्याला दुसरे बियाणे मिळत नव्हते. मला असं वाटलं 1700-1600 रुपये थैली मिळत होती. हे महाग बियाणं घेतल्यानंतर मला उत्पन्न चांगलं येईल या आशेने मी बियाणं घेतले सर. मग आपण या संदर्भात म्हणजे बिल आहे का? हो, माझ्याकडे पक्क बिल आहे सर. पण नेमकं आपल्या आता समस्या काय आहे नेमकं? माझी समस्या आहे का सर, मी कष्टाने मी मका लावलेला आहे. त्या मकाला एका झाडाला, एका कणसाला 4-5 कणस निघाले आहेत. 1 2 3 हे 4 एका कणसाला 4 कणस निघाले आहेत. हो, शेतकऱ्यांनी काय करायचं? हो, देखते लाईनची समस्या आहे. बिबट्यांचे व शेतामध्ये जायला रातपाळीची वीज नाही. हो, आणि म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं? आपण जो मक्का लावलाय हो, त्या एका कणसाला 4 एक पहा ना सर, तुम्ही पहा ना, 1 2 3 4 कणस निघाले आहेत. ते माझं उत्पन्न येईल का? मी कष्टाने पैशाने व्याजाने पैसे काढून मी मका वाढवला आहे. पुढे शेतकऱ्यांनी काय करायचं? अन्नाला आत्महत्या करायची वेळ आली आहे सर. ती सरकारने दखल नाही घेतली त्या आम्ही आमचं पुढचं पाऊल आम्ही उचलायला तयार आहे सर. सर, बेमोसमी पाऊस, विजेची समस्या, शेतकऱ्यांनी काय करायचं? जगावं का मरावं? हे सरकारने आपलं म्हणणं आहे हो की एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याला मारलं, एकीकडे हो. शासन हमी भाव देत नाही, एकीकडे विजेची समस्या आपण सांगताय हो की त्यात आपण सांगताय की बिबट्याचा वावर पण इकडे. हो, बरं, म्हणजे आपण रात्रपाळी करून हा पिकं वाढवलं, बरोबर, पण त्यात आपलं हे नुकसान झालेलं आहे. नुकसान मग झालं. या संदर्भात आपण काही कुठे तक्रार वगैरे केली का किंवा आपल्याला काही आश्वासन मिळालं का? तक्रार काय केली नाही कुठे अजून? नाही, तक्रार आपण कुठे अर्ज दिलाय का? तक्रार नाही तसं तक्रार अर्ज काय दिला नाही. मी आपल्याला वन्य प्राण्यांसंदर्भात नाही बोलत आहे. आपल्या जर मोठ्या पिकाचं नुकसान झालंय हो, या त्याच्याबद्दल संदर्भात आपण कुठे तक्रार अर्ज वगैरे दिले का? हो, दिलाय सर. बरं, आपण कुठे कुठे गेले? आनंद फर्टिलायझर गेले का? हो, आनंद फर्टिलायझरकडे मी पावती घेऊन गेलो, पक्की पावती घेऊन गेलो, कंच घेऊन गेलो. त्यांनी मला उडवडीची बात केली माझ्याशी. तिथून मी घरी आलो. म्हणजे घरी आल्यानंतर फर्टिलायझर गेल्यानंतर हो, त्यांनी आपली दखल घेतली? जे दखल अजिबात घेतली नाही. कंपनीचं कोणी येईल, हो, मी पाहू, असं हा नाही का? कंपनीचा माणूस मी पाठवेल म्हणे. ते आजपर्यंत आले नाही माझ्या शेतात. म्हणजे कंपनीचे माणसं इथे पोहोचले नाही. हो. त्यांनी म्हणजे आपल्या दादच दिले नाही असं दादा दिले नाही. त्याला मला लहान मुला सगळं हाकलून लावलंय. तिथून मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी भडगावला गेलो. एक पंचायत समितीला एक अर्ज दिला, एक कृषी अधिकाऱ्याला अर्ज दिला. म्हणजे आपण तिथं आल्यानंतर हो. गाव पंचायत समिती गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी भडगाव यांना आपण अर्ज दिलेले आहेत. हो, हे अर्ज केव्हा दिले आपण? आज 4था दिवस, 3रा दिवस झाले सर. बरं, त्यांच्याकडून आपल्याला काही आश्वासन काहीच मिळालं नाही मला. पाऊस दखल घेऊ असं उडाउडीची उत्तर ते पण देत आहे मला. म्हणजे इथे आपल्याला जे ओनर आहे दुकानदार आनंद फर्टिलायझर यांचं तर सहकार्य नाही, कृषी अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं नाही सर. तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी यांच्याकडनं हो. अजून कुठल्याही प्रकारचं असं काही आश्वासन दिले नाही त्यांनी. माझी नुकसान झाली सर. मला सरकारकडून मला भरपाई मिळाली पाहिजे.
म्हणजे आपलं म्हणणं आहे की कंपनीने याची आपल्याला भरपाई दिली गेली. हो बरोबर, आपलं नुकसान झालेलं तर आपल्याला भरपाई मिळावी याची मिळाली. मागणी आहे. बरं मग आपण या मक्याच्या जाती संदर्भात म्हणा किंवा इतर काही असेल या संदर्भात इतर शेतकऱ्यांना काही सांगू इच्छिता का? हो, शेतकऱ्यांना सांगेल मी की मी हे बियाणं घेतले, माझं असं झालं की इतर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये त्यासाठी त्यांनी हे बियाणं खरेदी करू नये अशी माझी इच्छा आहे. भडगाव तालुक्यातील मोजे पेंडगाव येथील शेतगट क्रमांक 100/2 या शेतजमिनीत भडगाव तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी देविदास पुंजू माडी यांनी शेतजमिनीत मका पेरणी करण्यासाठी पारोडा येथील आनंद फर्टिलायझर यांच्याकडे गेले असता मालकाने मेईज पाक 741 च्या 4 किलोग्रॅमची वजनाची मक्याची बियाण्याची बॅग दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी 2200 रुपये किमतीच्या अधिकृत बिलासह दिली होती. तिचा बिल क्रमांक RSC/24/2025/13/493 असा आहे. सदर बियाण्याची शेतकऱ्याने शेतात पेरणी केल्यानंतर सदर बियाणास वेळोवेळी पाणी, रासायनिक खते तसेच व्यवस्थित मशागत केली. त्यानंतर मका पिकाची झाडांची चांगली वाढ देखील झाली, परंतु मका पिकाच्या एका झाडाला 4 ते 5 कणीस आले व सदर कणसांना दाणेच आले नाहीत. सदर बाबतीत आनंद फर्टिलायझर पारोडा यांच्याकडे या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी मी माझा माणूस मनोहर पाटील यास तुमच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठवितो, तुम्ही चिंता करू नका असे शेतकऱ्यास सांगितले. परंतु 2 दिवस उलटल्यानंतर देखील सदर माणूस शेतात पाहणी करणे कामी आलाच नाही. तेव्हा शेतकरी देविदास माडी हे सदर दुकान मालकाकडे प्रत्यक्ष गेले, वेळोवेळी फोन केले, परंतु सदर फर्टिलायझरचे मालक उडवाउडीचे उत्तर देत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात आला. तरी हवालदिल शेतकरी याने मका पिकास केलेली मशागत, रासायनिक खते, मेहनत व खर्च वाया गेला असून खराब बियाणे दिल्यानंतर देखील सदर फर्टिलायझरचा मालक शेतकऱ्याचे घराणे ऐकून घ्यायला तयार नाही. जमीन तयार करण्यापासून आजपर्यंतचा खर्च पाहता आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असून बोगस बियाणे दिल्याबद्दल आनंद फर्टिलायझर पारोडाचे मालकाकडून नुकसान भरपाई मिळावी या आशयाचे निवेदन तालुका कृषी अधिकारी भडगाव यांना नुकसानग्रस्त शेतकरी यांकडून देण्यात आले आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.